Hello everyone, welcome to all of you on our educational YouTube channel. Dear students, in previous video lecture, we are already learned that the icebreaker part of first lesson, that is lesson number 1.1, an astrologer's day. Now in today's video lecture, we are going to learn that the paragraph wise explanation of given lesson. Dear students, we learn this lesson in following sequence. We see first writer's information in short. Then we see the theme of given lesson in short, and after that we see summary of given lesson in Marathi language, and last we see paragraph wise explanation of given lesson in Marathi language. Lesson number 1.1, an astrologer's day. This lesson is written by R. K. Narayan. R. K. Narayan was born in year 1906 and died in year 2001. R. K. Narayan was one of the best Indian writer. He is the author of 14 novels and 5 short stories. The full name of R. K. Narayan is Resimpuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy. R. K. Narayan creates imaginary place Malgudi town in his all stories. R. K. Narayan typically portrays the peculiarities of human relationship and the ironies of Indian daily life. This is the short information of writer R. K. Narayan. Now see the theme of given lesson in short. Indian author R. K. Narayan's An Astrologer's Day tells the story of fraudulent astrologer who makes his living by selling cosmic insights to gullible villagers. Although he has no knowledge of the cosmos or actual spiritual insight, the astrologer exploits his customers' search for meaning and reassurance, robbing his lives in the vagaries of mystery and religion. The astrologer is presented as a mere man full of greed and fear and suffering from the woes of marriage, money, and tangled relationships, much like any other human being. This is the short theme of given lesson. Let's see the summary of given lesson in Marathi language. An astrologer's day means ज्योतिषाचा दिवस किंवा दिनक्रम. या प्रोजमधून किंवा लेसनमधून लेखक आर के नारायण हे अंधश्रद्धेविषयी भाष्य करताना आपल्याला दिसून येतात. लेसन हा एक प्रकारे इमॅजिनरी स्टोरी आहे. म्हणजेच काय तर लेसनमधील सर्व पात्र व घटना ह्या काल्पनिक दाखवलेल्या आहेत. या लेसनमधून आपणास ॲस्ट्रॉलॉजर म्हणजेच ज्योतिषी किंवा भविष्य सांगणाऱ्या व्यक्तीचा दिनक्रम व त्याचे व्यवसाय करण्याचे स्किल किंवा त्यामागचे रिझन आपल्याला पाहायला मिळते. यंग एजमध्ये म्हणजेच किशोरीन वयात किंवा तरुण वयात ड्रिंकच्या हॅबिटमुळे ॲस्ट्रॉलॉजरच्या हातून झालेल्या चुकांमुळे त्याला ज्योतिषाचा व्यवसाय करावा लागतो. म्हणजेच काय तर ॲस्ट्रॉलॉजर हा तरुण असताना त्याच्या फ्रेंडसोबत ड्रिंक करून जुगार खेळायचा आणि अशाच प्रकारे एके दिवशी दारूच्या नशेमध्ये त्याचे आणि त्याच्या फ्रेंडचे भांडण होते व त्या भांडणादरम्यान ॲस्ट्रॉलॉजर हा त्याच्या फ्रेंडच्या पोटामध्ये सुरा किंवा चाकू खुपसतो व त्याला जवळ असणाऱ्या शेतामधील विहिरीमध्ये ढकलून निघून जातो व तो घाबरलेल्या अवस्थेमध्ये कोणालाही कल्पना न देता त्याच्या गावापासून दूर अंतरावर असणाऱ्या गावामध्ये जाऊन राहतो. तेथेच तो ॲस्ट्रॉलॉजरचा म्हणजे ज्योतिषाचा व्यवसाय सुरू करतो. परंतु ज्योतिषाला माहीत नसते की त्याने
चाकू खुपसलेला किंवा सुरा खुपसलेला त्याचा मित्र गुरुनायक हा जिवंत आहे. गुरुनायक हा ॲस्ट्रॉलॉजरचा शोध घेत असतो आणि तो शोध घेत असताना एके दिवशी त्याचा मारेकरी म्हणजेच त्याच्यावर चाकूने वार करणारा त्याचा मित्र म्हणजेच ॲस्ट्रॉलॉजर ज्या गावात राहत होता त्या गावात तो पोहोचतो. ॲस्ट्रॉलॉजरच्या जवळ जातो, परंतु तो त्याला ओळखू शकत नाही, कारण ॲस्ट्रॉलॉजरने फोरहेडवरती म्हणजेच कपाळावरती भगव्या कलरच्या शेंदुराने पट्ट्या ओढलेल्या असतात आणि डोक्यावर भगव्या रंगाचा फेटा परिधान केलेला होता आणि त्याच्या मिशा देखील आता वाढलेल्या होत्या. त्यामुळे गुरुनायकला ॲस्ट्रॉलॉजर हा ओळखता येऊ शकत नव्हता. गुरुनायक हा ॲस्ट्रॉलॉजर जवळ जातो व त्याला विचारतो की तो शोध घेत असलेला व्यक्ती त्याला कधी सापडेल किंवा तो कोठे सापडेल. गुरुनायक हा ज्योतिषाला ओळखू शकत नाही, परंतु ज्योतिषी हा गुरुनायकला ओळखतो व तो तेथून पळून जाण्यासाठी प्रयत्न करतो. तो त्याचा व्यवसाय बंद करून निघून जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु गुरुनायक हा ॲस्ट्रॉलॉजरचा हात पकडून तेथेच थांबण्यास सांगतो किंवा त्याला जाण्यासाठी मनाई करतो. गुरुनायकचा संतापलेला स्वभाव पाहून ॲस्ट्रॉलॉजर हा गुरुनायकला भविष्य सांगण्यासाठी तयार होतो व गुरुनायकचा हात पाहून अंदाजे भविष्य सांगण्यास सुरुवात करतो. तेवढ्यात गुरुनायक हा ॲस्ट्रॉलॉजरला म्हणतो की मी ज्या व्यक्तीचा शोध घेत आहे त्यामध्ये मी यशस्वी होईल का ते मला सांग. त्यावरती ज्योतिषी घाबरलेल्या अवस्थेत काही पैशाच्या मोबदल्यात त्याला उत्तर देण्याचे ठरवतो आणि ज्योतिषी गुरुनायकला भविष्य सांगण्यास सुरुवात करतो. तो म्हणतो की एके दिवशी तुझ्या शरीरात म्हणजेच गुरुनायकच्या शरीरात सुरा खुपसलेला होता. हे ऐकून गुरुनायक खूप खुश होतो आणि त्याला सुरा ज्या ठिकाणी बॉडीवरती खुपसलेला होता तेथील मार्क म्हणजेच व्रण दाखवतो व आणखी पुढे भविष्य सांगण्यास विनवणी करतो. त्यावर ज्योतिषी म्हणतो की तुला म्हणजेच गुरुनायकला पोटामध्ये सुरा खुपसून जवळच्या विहिरीमध्ये ढकलून दिले होते. हे ऐकून गुरुनायक आणखी खुश होतो व सांगतो की मला त्या विहिरीमध्ये ढकलल्यानंतर माझा आवाज ऐकून जवळून जाणाऱ्या एका व्यक्तीने मला बाहेर काढले व माझा प्राण वाचवलेला आहे आणि मला विहिरीत ढकलणारा व माझ्या पोटात सुरा खुपसणारा व्यक्ती मला कोठे सापडेल, मला त्याचा बदला घ्यायचा आहे. आणि गुरुनायकचे बोलणे ऐकून ॲस्ट्रॉलॉजरला त्याचे खोटे उत्तर द्यावे लागते. तो त्याला सांगतो की तू ज्या व्यक्तीचा शोध घेत आहे तो व्यक्ती तुला पुढच्या जन्मी भेटेल, कारण तो व्यक्ती आता जिवंत नाही, तो मेलेला आहे. एका दूरवरच्या गावामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे तू त्याचा शोध घेण्याचे थांबव व तुझ्या गावी निघून जा, असे ज्योतिषी त्याला सांगतो. पुढे आणखी सांगतो की तू जर आणखी शोध घेत फिरला तर तुझ्या देखील जीवाला धोका आहे. त्यामुळे तू रेल्वेने निघून जा व परत दक्षिण दिशेला येऊ नकोस. ॲस्ट्रॉलॉजरने दिलेल्या उत्तराने समाधानी होऊन गुरुनायक हा ॲस्ट्रॉलॉजरला पैसे देऊन तेथून निघून जातो. या सर्व गोष्टीमुळे ॲस्ट्रॉलॉजरला घरी जायला उशीर होतो. ॲस्ट्रॉलॉजरची पत्नी त्याची वाट पाहत जागे असते. तो घरी पोचल्यानंतर त्याची पत्नी त्याला विचारते की उशीर का झाला आणि ती त्याला लेट येण्याचे कारण विचारते. तेव्हा ॲस्ट्रॉलॉजर त्याच्या पत्नीच्या हातामध्ये त्याने कमवलेले पैसे देतो व त्या पैशातून ते रात्रीच्या जेवणासाठी स्वीट पदार्थ बनवण्याचे ठरवतात व झोपण्यासाठी जातात. तेव्हा ॲस्ट्रॉलॉजर हा त्याच्या पत्नीला सांगतो की माझ्या डोक्यावरचे माझे ओझे आज नाहीसे झाल्यासारखे वाटत आहे. म्हणजेच त्याच्या तरुण वयामध्ये दारू पिल्यानंतर त्याचे व त्याचा फ्रेंड म्हणजेच गुरुनायकचे भांडण झालेले असते व त्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजरकडून चुकून तो चाकू गुरुनायकच्या पोटामध्ये खुपसलेला असतो आणि गुरुनायक हा मरण पावला हा समज करून ॲस्ट्रॉलॉजर आत्तापर्यंत स्वतःला दोषी मानून जीवन जगत आलेला असतो आणि आपल्या हातून खून झाला आहे या भीतीने ते गाव सोडून देखील तो तिथून निघून आलेला असतो. आणि गुरुनायक हा जिवंत असल्याचे समजल्यानंतर ॲस्ट्रॉलॉजरच्या मनावरचे आता ओझे कमी झालेले होते. हा घडलेला सर्व प्रकार किंवा घटना ॲस्ट्रॉलॉजर हा त्याच्या पत्नीला सांगतो व ते दोघे रात्री समाधानाने झोपी जातात.
अशा प्रकारे या स्टोरीचा किंवा या लेसनचा हॅप्पी एंडिंग होतो. लेट्स सी पॅराग्राफ वाईज एक्सप्लेनेशन ऑफ गिवन लेसन. सी टेक्स्टबुक पेज नंबर 2. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे म्हणजेच काय, ज्योतिषाचा दिनक्रम किंवा दिवस. सी फर्स्ट पॅराग्राफ. पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपनड हीज बॅग अँड स्प्रेड out his professional equipment, which consisted of a dozen cowries shells, a square pieces of cloth with obscure mystic charts on it, a notebook and a bundle of palmera writing. His forehead was resplendent with sacred ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. म्हणजेच काय, या फर्स्ट पॅराग्राफमधून ॲस्ट्रॉलॉजर किंवा ज्योतिषी हा त्याचे व्यवसायाचे साहित्य घेऊन त्याच्या नेहमीच्या ठिकाणी बसलेला होता. त्याने अंदाजे डझनभर कवड्यांचे शिंपले, धूसर असे गूढ आकृत्या काढलेल्या कापडांच्या तुकडा आणि एक वही असे साहित्य त्याच्याजवळ मांडलेले आहे. किंवा ज्योतिषाने त्याच्या फोरहेडवरती म्हणजेच कपाळावरती पवित्र असे भस्म म्हणजेच ॲश किंवा राख आणि भगव्या रंगाचे शेंदूर लावलेले होते. त्यामुळे त्याचे फोरहेड म्हणजेच मस्तक किंवा कपाळ हे अतिशय चमकत होते व त्याच्या डोळ्यात देखील चमक दिसून येत होती. आणि या सर्व कारणामुळेच लोक किंवा ग्राहक त्याच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी येत असायचे. नाउ सी नेक्स्ट पॅराग्राफ. The power of his eyes was considerably enhanced by their position, placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. To crown the effect, he wound a saffron colored turban around his head. This color scheme never failed. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalks. He sat under the boughs of a spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. It was a remarkable place in many ways. काय, ज्योतिषाने त्याच्या कपाळाला भस्म किंवा शेंदूर रंगवलेला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती दाट अशा मिशा देखील आलेल्या आहेत आणि या दोन्हींच्या मध्ये असलेले त्यांच्या डोळ्यामध्ये चमक देखील किंवा तेज देखील अधिक प्रखर वाटत आहे. आणि ज्योतिषाने डोक्यावरती भगव्या कलरचा फेटा देखील परिधान केलेला होता. ज्याप्रमाणे डेलिया व कॉस्मॉस या दोन फ्लावर्सकडे मधमाशा आकर्षित होतात, त्याचप्रमाणे ज्योतिषाकडे त्याचे कस्टमर देखील आकर्षित होताना दिसून येतात. ज्योतिषी हा नेहमी टाउन हॉल पार्कच्या दिशेने जाणाऱ्या रोडच्या साईडला एका चिंचेच्या झाडाखाली बसून त्याचा व्यवसाय करत असायचा. See next paragraph. A surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night. A variety of trades and occupations was represented all along its way. Medicine sellers, sellers of stolen hardware and junk, magicians, and above all, an auctioneer of cheap cloth
who created enough din all day to attract the whole town. Next to him in vociferousness came a vendor of fried groundnut, who gave his ware a fancy name each day, calling it Bombay ice cream one day, and on the next day Delhi almond, and on the third Raja's delicacy, and so on and so forth, and people flocked to him. म्हणजेच काय, ज्योतिषी बसत असलेल्या रस्त्याने खूप लोक ये जा करत असायचे आणि त्या रस्त्याने लोकांची देखील रहदारी असायची किंवा गर्दी होत असायची. त्यामुळे त्या रोडच्या दोन्ही साईडला वेगवेगळे व्यवसाय करणारे लोक त्यांचा व्यवसाय करत असायचे आणि त्या ठिकाणी मेडिकल दुकान किंवा भंगार वस्तूचे विक्रेते किंवा जादूगार आणि कपड्यांचे विक्रेते हे देखील व्यवसाय करत असायचे. ॲस्ट्रॉलॉजरच्या शेजारी एक तळलेले शेंगदाणे विकणारा व्यक्ती देखील व्यवसाय करायचा आणि तो व्यक्ती त्याच्या मालाला म्हणजे शेंगदाण्याला रोज नवीन नाव त्याच्या शेंगदाण्याला देत असायचा. तो त्या तळलेल्या शेंगांना कधी बॉम्बे आईस्क्रीम तर कधी दिल्ली बादाम या नावाने उल्लेख करायचा. See next paragraph. Considerable portion of this crowd dallied before the astrologers too. The astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. Half the enhancement of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. The place was lit up by shop lights. One or two had hissing gas lights. Some had naked flares stuck on poles. Some were light up by old cycle lamps, and one or two, like the astrologers, managed without lights of their own. It was a bewildering crisscross of light rays and moving shadows. म्हणजेच काय, ॲस्ट्रॉलॉजर हा त्याच्या शेजारी शेंगा विकणाऱ्याच्या लाईटच्या आधारे किंवा प्रकाशाच्या सहाय्याने त्याचा व्यवसाय करत असायचा आणि त्या ठिकाणी नगरपालिकेने कोणत्याही प्रकारची लाईटची सोय देखील केलेली नव्हती. काही व्यावसायिक हे त्याच्याजवळ असणाऱ्या गॅसच्या दिव्याच्या सहाय्याने त्यांचा व्यवसाय करत असायचे, तर काही व्यावसायिक सायकलला असणाऱ्या दिव्याच्या सहाय्याने त्यांचा व्यवसाय करायचे. ज्योतिषी व ज्योतिषासारखे आणखी 2 ते 3 व्यावसायिक हे स्वतःच्या लाईटच्या व्यतिरिक्त किंवा शिवाय इतरांच्या लाईटच्या सहाय्याने किंवा त्यांच्या उजेडामध्ये त्यांचा व्यवसाय करत असायचे आणि लोकांच्या गर्दीमुळे तेथे कधी प्रकाश तर कधी अंधार अशा प्रकारे सावली आणि प्रकाशाचा खेळ चालत असायचा. सी नेक्स्ट पॅराग्राफ. दिस suited the astrologers very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life, and he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. He was as much as stranger to the stars as were his innocent customers. Yet he said things which pleased and astonished everyone. That was more a matter of study, practice, and shaved guesswork. All the same, it was as much an honest man labor as any other, and he deserved the wages he carried home at the end of the day. म्हणजेच काय, ॲस्ट्रॉलॉजरला
आयुष्याच्या सुरुवातीला ज्योतिषी बनण्याचा अजिबातच हेतू नव्हता, कारण जिथे त्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये पुढच्या क्षणी काय घडणार आहे याची देखील कल्पना नव्हती आणि अशा कल्पना नसणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये पुढे काय घडणार आहे हे माहीत असणे अशक्यच असते. तरी देखील त्याच्या म्हणजे ज्योतिषाच्या बोलण्याने सर्वजण खुश होऊन भारावून जात असायचे, कारण त्याच्याजवळ असलेले सरावातून मिळालेले अंदाज कौशल्य आणि त्यामागचे कारण होते. अशा प्रकारे ॲस्ट्रॉलॉजर हा त्याच्या व्यवसायातून पैसे कमवत असायचा. नाव सी नेक्स्ट पॅराग्राफ. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिवियस थॉट ऑर प्लॅन. इफ ही हॅड continued there he would have carried on the work of his forefathers, namely tilling the land, living, marrying and reaping in his cornfield and ancestral home. But that was not to be. He had to leave home without telling anyone, and he could not rest till he left it behind a couple of hundreds miles. To a villagers it is a great deal, as if an ocean flowed between. म्हणजेच काय, ॲस्ट्रॉलॉजर हा कोणतीही योजना किंवा नियोजन न करता त्याचे मूळ गाव सोडून आलेला होता, आणि जर तो त्याच्या मूळ गावी राहिला असता तर तो त्याच्या पूर्वजांचा व्यवसाय म्हणजेच शेती करत राहिला असता. तो मूळ गावी लग्न, संसार व वडिलोपार्जित असणारे घर या घरामध्येच तो त्याचं जीवन जगत राहिला असता. परंतु ॲस्ट्रॉलॉजरला त्याचे मूळ गाव हे कोणालाही न सांगता सोडून जाण्यास भाग पडले होते व तो ते गाव सोडून शेकडो मैल दूर आलेला होता. एखाद्या लहान गावातील व्यक्तीसाठी एवढा दूरवरचा प्रवास करणे म्हणजे एक प्रकारे समुद्रच पार केल्यासारखे होते. ही हॅड ए वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स, मॅरेज, मनी अँड द टँजल्स ऑफ ह्युमन टाईज. लॉंग प्रॅक्टिस हॅड sharpened his perception. Within 5 minutes he understood what was wrong. He charged 3 paise per question. Never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes, which provided him enough stuff for a dozen answers and advices. म्हणजेच ॲस्ट्रॉलॉजर हा नेहमीच्या प्रॅक्टिसमुळे मनुष्याच्या जीवनामधील असणाऱ्या समस्यांचे व त्यावरील विश्लेषणांचे चांगल्या प्रकारे ज्ञान प्राप्त करून घेतलेले होते, आणि 5 मिनिटे कस्टमरसोबत चर्चा केल्यानंतर त्याला त्या कस्टमरची समस्या समजत असायची. आणि ॲस्ट्रॉलॉजर हा प्रत्येक प्रश्नाचे सोल्युशन सांगण्यासाठी कस्टमरकडून 3 पैसे चार्ज घेत असायचा, आणि आलेला कस्टमर हा मिनिमम 10 मिनिटे बोलल्याशिवाय तो त्याला काहीही उत्तर देत नसायचा किंवा त्याचं ॲन्सर देत नसायचा. कस्टमरच्या बोलण्यातूनच त्याला डझनभर प्रश्नांची त्याच्या उत्तरे सापडत असायची. नाव सी नेक्स्ट पॅराग्राफ. व्हेन he told the person before him, gazing at his palm, in many ways you are not getting the fullest result for your efforts. 9 out of 10 were disposed to agree with him, or he questioned, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? Or he gave an analysis of character. Most of your trouble are due to your nature. How can you be otherwise?
with Saturn where he is. You have an impetuous nature and a rough exterior. This endeared him to their hearts immediately. For even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior. म्हणजेच काय, ॲस्ट्रॉलॉजर हा कस्टमरचा तळहात पाहून किंवा निरखून 100पैकी 99 कस्टमरला लागू होणारे समान उत्तर देत असायचा. आणि तो असे उत्तर द्यायचा की तुमच्या कष्टाच्या तुलनेत हवे असणारे तेवढे यश तुम्हाला प्राप्त होत नाही, किंवा तुमच्या कुटुंबात तुमचे बहुतेक त्रास हे तुमच्या स्वभावामुळे तयार होत आहेत, किंवा तुमचा स्वभाव हा उतावळा आहे. त्यामुळे तुमचे बाह्यरूप हे कठोर असले तरी देखील तुम्ही आतून खूप हळव्या मनाचे आहात. अशा प्रकारे तो प्रत्येक कस्टमरला गोड बोलून त्याचा विश्वास संपादित करत असायचा आणि त्याच्या माध्यमातून तो पैसे कमवायचा. सी नेक्स्ट पॅराग्राफ. द नट्स वेंडर ब्लो आउट हीज फ्लेअर अँड रोज टू गो होम. दिस वॉज a signal for the astrologer to bundle up too, since it left him in darkness except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. He picked up his cowries, shells and paraphernalia and was putting them back into his bag. When the green shaft of light was blotted out, he looked up and saw a man standing before him. He sensed a possible client and said, "You look so careworn. It will do you good to sit down for a while and chat with me." म्हणजेच काय, ॲस्ट्रॉलॉजरच्या शेजारी असणाऱ्या शेंगदाणे विक्रेत्याने त्याच्याजवळ असणारी प्रकाश ज्योत विझवली आणि तो घरी जाण्याची तयारी करू लागला. आणि त्याचा येणारा उजेड बंद झाला की ज्योतिषी देखील त्याचा व्यवसाय बंद करून घरी जाण्याची तयारी करत असायचा. आणि एक प्रकारे त्याचा उजेड देखील त्याच्यासाठी सिग्नल असायचे. त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजरने देखील त्याचा व्यवसाय बंद करून त्याच्याजवळ असणारे सर्व साहित्य गोळा करायला सुरुवात केली. आणि ज्योतिषी त्याचे व्यवसायाचे साहित्य पिशवीमध्ये भरत असताना त्याच्यासमोर एक व्यक्ती किंवा एक माणूस उभा असलेला दिसला. आणि तो त्याला म्हणतो की तुम्ही खूप काळजीमध्ये आहात असे मला जाणवते. आणि त्या व्यक्तीला त्याच्यासमोर तो बसण्यासाठी सांगतो आणि माझ्यासोबत चर्चा करा म्हणजे तुम्हाला बरे वाटेल असे देखील तो ज्योतिषी त्या व्यक्तीला सांगतो. सी नेक्स्ट पॅराग्राफ. द ऑदर ग्रम्बलेड सम रिप्लाय फॅग्युअली. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हीज इन्व्हिटेशन फेअर अपॉन. द ऑदर थ्रस्ट हीज palm under his nose, saying, "You call yourself an astrologer?" The astrologer felt challenged and said, tilting the other's palm towards the green shaft of light, "Yours is a nature." "Oh, stop that," the other said. "Tell me something worthwhile." Our friend felt piqued. "I charge only 3 paise per question, and what you get out to be good enough for your money." At this the other withdrew his arm, took out an anna, and flung it out to him, saying, "I have some questions to ask. If I prove you are bluffing, you must return that anna to me with interest." म्हणजेच काय,
ॲस्ट्रॉलॉजर जवळ आलेला तो मनुष्य हा रागावलेला किंवा संतपलेला दिसत होता आणि तो तिथे काहीतरी अस्पष्ट भाषेमध्ये पुटपुटत होता किंवा बोलत होता व त्या व्यक्तीने त्याचा स्वतःचा तळहात ज्योतिषाच्या तोंडासमोर धरला आणि म्हणाला की तू स्वतःला ज्योतिषी समजतोस. हे एक प्रकारे ॲस्ट्रॉलॉजरला आव्हान दिल्यासारखेच होते आणि त्यामुळे तो मनुष्य ॲस्ट्रॉलॉजरला म्हणाला की मला माझ्या प्रश्नांचे उत्तर हवे आहेत. त्यावर ज्योतिषी त्या मनुष्याला म्हणाला की मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी फक्त 3 पैसे घेतो. आणि हे ऐकल्यानंतर त्या मनुष्याने 1 आणा म्हणजे त्यावेळेचे ते आणा हे चलन होते 1 आणा ज्योतिषाच्या दिशेने फेकतो व म्हणतो की मला काही प्रश्नांची उत्तरे हवे आहेत. जर तुम्ही चुकीची किंवा फसवी उत्तरे दिलेली आहेत हे जर मला समजले म्हणजेच त्या मनुष्याला समजले तर ॲस्ट्रॉलॉजरने त्या मनुष्याला व्याजासह डबल पैसे देण्याचे आव्हान तो ॲस्ट्रॉलॉजरला करतो. सी नेक्स्ट पॅराग्राफ. इफ यू फाइंड माय आन्सर्स सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव मी 5 रुपीज? नो. और विल यू गिव मी 8 आनाज? ऑल राइट, provided you give me twice as much if you are wrong, said the stranger. This pact was accepted after a little further argument. The astrologer sent up a prayer to heaven as the other lit a chariot. The astrologer catch a glimpse of his face by the matchlight. There was a pause as cars hooted on the road. Jutka drivers swore at their horses and the babbles of the crowd agitated the semi-darkness of the park. The other sat down, sucking his chariot, puffing out, sat there ruthlessly. The astrologer felt very uncomfortable. Here, take your Anna back. I am not used to such challenges. म्हणजेच काय, ज्योतिषी हा त्या मनुष्याला म्हणतो की जर तुला मी दिलेले उत्तर समाधानकारक वाटले तर तू मला 5 रुपये देशील का? तर त्यावर तो मनुष्य नकार देतो आणि शेवटी त्या दोघांमध्ये तडजोडीनंतर एक करार होतो की ज्योतिषाने त्या मनुष्यास समाधानकारक उत्तर जर दिले तर त्याला 8 आणे देण्याचे ठरते. त्यानंतर त्या मनुष्याने सिगारेट पेटवली आणि त्यासाठी त्याने काडेपेटीने आग लावली होती. तेव्हा त्या व्यक्तीचा चेहरा ॲस्ट्रॉलॉजरला त्या उजेडामध्ये दिसला आणि तो चेहरा पाहून ॲस्ट्रॉलॉजर हा क्षणभर घाबरला आणि तो त्या मनुष्याचे पैसे रिटर्न करू लागला आणि ज्योतिषी त्या मनुष्याला म्हणाला की हे घे पैसे, परत घे तुझे पैसे, मला असल्या आव्हानांची सवय नाही. सी नेक्स्ट पॅराग्राफ. इट इज लेट फॉर मी टुडे. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. You dragged me in while I was passing. The astrologer shivered in his grief and his voice shook and became faint. Leave me today. I will speak to you tomorrow. The other thrust his palm in his face and said, challenge is challenge. Go on. The astrologer proceeded with his throat drying up. There is a woman. Stop, said the other. I don't want all that. Shall I succeed in my present search or not? Answer this and go. ज्योतिषी हा त्याचे साहित्य गोळा करून घरी जाण्यासाठी निघाला. तेवढ्यात त्या मनुष्याने त्याचे हाताचे मनगट पकडले व म्हणाला की तू आता घरी जाऊ शकत नाहीस, तुला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील. आणि हे ऐकून ज्योतिषी आणखीच जास्त घाबरला आणि तो
भीतीने थरथर कापू लागला. त्यामुळे भीतीमुळे ॲस्ट्रॉलॉजरला तहान देखील आता लागली होती. त्याच अवस्थेत तो त्या मनुष्याच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी सुरुवात करतो आणि तो ज्योतिषी त्या मनुष्याला म्हणतो की तुमच्या आयुष्यामध्ये एक स्त्री आहे. आणि हे ऐकून, ज्योतिषाचे हे बोलणे ऐकून तो मनुष्य त्याला थांबवतो व त्याला प्रश्न विचारतो की मी ज्या व्यक्तीचा शोध घेत आहे त्यामध्ये मला यश भेटेल की नाही ते फक्त मला सांग, आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन तू घरी जाऊ शकतो. सी नेक्स्ट पॅराग्राफ. अदरवाईज I will not let you go till you disgorge all your coins. The astrologer muttered a few incantations and replied, all right, I will speak, but will you give me a rupee if what I say is convincing? Otherwise, I will not open my mouth and you may do what you like. After a good deal of haggling, the other agreed. The astrologer said, you were left for dead, am I right? Oh, tell me more. A knife has passed through you once, said the astrologer. Good fellow, he bared his chest to show the scar. What else? And then you were pushed into a well nearby. In the field you were left for dead. म्हणजेच काय, तो मनुष्य ॲस्ट्रॉलॉजरला म्हणतो की तू माझ्या प्रश्नाचे मला समाधानकारक उत्तर दे, नाहीतर तुझ्याजवळचे सर्व पैसे मला द्यावे लागतील. ॲस्ट्रॉलॉजर मंत्र पुटपुटल्यासारखे करतो व त्या मनुष्याला म्हणतो की ठीक आहे, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल. माझ्या उत्तराने तुमचे समाधान झाले तर तुम्ही मला 1 रुपया देणार का? त्यावरती त्या दोघांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा किंवा संवाद झाल्यानंतर तो मनुष्य व ज्योतिषी यामध्ये करार होतो आणि तो मनुष्य ज्योतिषाला 1 रुपया देण्याचे मान्य करतो. आणि त्यानंतर ज्योतिषी बोलण्यास सुरुवात करतो. तो सांगतो की तुला मरणाच्या अवस्थेत सोडले गेले होते. एकदा चाकू किंवा सुरा तुझ्या शरीरामध्ये खुपसला गेला होता. हे ऐकून तो मनुष्य खूप खुश होतो व सुरा खुपसल्यामुळे झालेला त्याच्या बॉडीवरती मार्क किंवा व्रण त्या ज्योतिषाला तो दाखवू लागतो आणि त्यानंतर तो पुढे बोलण्यासाठी त्याला आणखी रिक्वेस्ट करतो. त्यावरती ज्योतिषी म्हणतो की सुरा खुपसल्यानंतर तुला शेजारील शेताच्या जवळील विहिरीत ढकलून दिले होते आणि तू डेथ झाला या विचाराने तुला तिथेच सोडून दिले होते. सी नेक्स्ट पॅराग्राफ. आय शूड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स्ड टू पीप इन टू द वेल, एक्सक्लेम्ड द ऑदर overwhelmed by enthusiasm. When shall I get at him? He asked, clenching his fist. In the next word, answered the astrologer. He died 4 months ago in a far off town. You will never see any more of him. The other groaned on hearing it. The astrologer proceeded. Guru Nayak, you know my name? The other said, taken aback. As I know all other things, Guru Nayak, listen carefully to what I have to say. Your village is 2 days' journey due north of this town. Take the next train and be gone. I see once again great danger to your life if you go from home. He took out a pinch of sacred ash and held it to him. Rub it on your forehead and go home. Never travel southward again and you will live to be 100. म्हणजेच काय, ज्योतिषाने दिलेल्या उत्तरावरती समाधानी होत मनुष्य आणखीच प्रश्नांची उत्तरे ज्योतिषाकडे मागू लागतो किंवा
प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी उत्सुक होतो व तो ज्योतिषाला म्हणतो की मला विहिरीत ढकलल्यानंतर विहिरीजवळून जाणाऱ्या व्यक्तीने माझा आवाज ऐकला व मला विहिरीतून बाहेर काढून माझा जीव वाचवला. आणि आता मला सांग की मला विहिरीत ढकलणारा व माझ्या बॉडीमध्ये सुराख उपसणारा मला कधी भेटेल किंवा कोठे भेटेल. मला त्याचा रिवेंज घ्यायचा आहे, म्हणजे सूड घ्यायचा आहे. आणि यावरती ज्योतिषी त्या मनुष्याला सांगतो की तुला तो विहिरीत ढकलणारा व्यक्ती तुला तुझ्या पुढच्या जन्मामध्ये भेटेल, कारण तो आता 4 महिन्यापूर्वीच मरण पावलेला आहे. गुरुनायक माझे ऐक असे ज्योतिषी म्हणतो. त्यावर तो मनुष्य ज्योतिषाला विचारतो की माझे नाव तुम्हाला कसे काय माहीत. त्यावर ज्योतिषी त्याला सांगतो की मला सर्व गोष्टी माहीत आहेत. तू मी जे बोलत आहे तेच लक्ष देऊन ऐक आणि 2 दिवसाचा उत्तर दिशेने प्रवास केल्यानंतर तुझे गाव आहे, तू त्या गावामध्ये निघून जा, तुझ्या जीवाला धोका आहे. हे बोलून ॲस्ट्रॉलॉजर त्या मनुष्याच्या हातामध्ये ॲश म्हणजेच राग देतो व सांगतो की नंतर तू कधीही दक्षिण दिशेला येऊ नकोस. मी सांगेल तसा वागलास तरच तू 100 वर्षे आयुष्य जगशील. सी नेक्स्ट पॅराग्राफ. Why should I leave home again? The other said reflectively. I was only going away now and then to look for him and to choke out his life if I met him. He shook his head regretfully. He has escaped my hands. I hope at least he died as he deserved. Yes, said the astrologer. He was crushed under a lorry. The other looked gratified to hear it. तो मनुष्य हा त्याला ज्योतिषाकडून समाधानकारक उत्तरे मिळाल्यामुळे आनंदित होतो व ज्योतिषाला विचारतो की माझ्या बॉडीमध्ये सुराख किंवा चाकू खुपसणारा व्यक्ती कशा प्रकारे मेलेला आहे. त्यावरती ज्योतिषी त्याला सांगतो की तो व्यक्ती एका लॉरीखाली चिरडला गेला आहे आणि त्यामुळे तो मेलेला आहे. हे ऐकून तो मनुष्य म्हणजेच गुरुनायक हा खूप आनंदित होतो. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हीज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हीज बॅग. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन, लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. After giving the astrologer a handful of coins. It was nearly midnight when the astrologer reached home. His wife was waiting for him at the door and demanded an explanation. He flung the coins at her and said, "Count them." One man gave all that. म्हणजेच काय, ज्योतिषी व तो मनुष्य म्हणजेच गुरुनायक बोलत असताना आता ते ठिकाण पूर्णपणे निर्मनुष्य झालेले होते. ॲस्ट्रॉलॉजर देखील आता घरी जाण्याच्या तयारीमध्ये होता. ग्रीन कलरचा येणारा प्रकाश देखील आता नाहीसा झालेला होता व तो मनुष्य म्हणजेच गुरुनायक देखील त्याच्याजवळील नाणी म्हणजेच पैसे ॲस्ट्रॉलॉजरला देऊन निघून जातो. त्यानंतर ॲस्ट्रॉलॉजरला त्याच्या घरी पोचण्यासाठी मध्यरात्र होते आणि घरी त्याची पत्नी त्याची वाट पाहत दारामध्ये उभी असते. आणि तो गेल्यानंतर ॲस्ट्रॉलॉजर घरी गेल्यानंतर त्याची पत्नी त्याला उशिरा येण्याचे रिझन विचारते. तेव्हा तो म्हणजेच ॲस्ट्रॉलॉजर त्याच्याजवळील असणारे कॉईन्स तिला देतो व ते काउंट करण्यासाठी म्हणजेच मोजण्यासाठी सांगतो. सी नेक्स्ट पॅराग्राफ. 12.5 annas, she said, counting. She was overjoyed. I can buy some jaggery and coconut tomorrow. The child has been asking for sweets for so many days now. I will prepare some nice stuff for her. The swine has cheated me. He promised me a rupee, said the astrologer. She looked up at him. You look worried. What is wrong? Nothing. म्हणजेच काय, ॲस्ट्रॉलॉजरची वाईफ ते कॉईन्स मोजते
आणि ते 12.5 आणे एवढी रक्कम असल्याचे ते सांगते. ॲस्ट्रॉलॉजरची पत्नी ते कॉईन्स पाहून खूप खुश होते व ती ॲस्ट्रॉलॉजरला म्हणते की या पैशातून आपण उद्या गूळ व नारळ खरेदी करू आणि मुलांसाठी काहीतरी गोड अन्न बनवू. त्यानंतर ॲस्ट्रॉलॉजर त्याच्या पत्नीचे बोलणे ऐकून घेतल्यानंतर म्हणतो की त्या मूर्खाने म्हणजेच गुरुनायकने मला 1 रुपया देण्याचे कबूल केलेले होते आणि त्याने कमी पैसे दिलेले आहेत. त्यानंतर ॲस्ट्रॉलॉजरची पत्नी त्याला विचारते की तुम्ही काळजीत दिसत आहात, काही प्रॉब्लेम तर झालेला आहे नाही ना. यावरती ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो की काहीही झालेले नाही. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द फॉईल ही टोल्ड हर, डू यू नो ए ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. आय थॉट आय हॅड द blood of a man on my hands all these years. That was the reason why I run away from home, settled here, and married you. He is alive. She gasped. You tried to kill him? Yes, in our village when I was silly youngster, we drank, gambled, and quarreled badly one day. Why think of it now? Time to sleep, he said, yawning, and stretched himself on the foil. ॲस्ट्रॉलॉजर व त्याची पत्नी हे दोघे जेवण करतात व जेवणानंतर त्याच्या घरासमोर असणाऱ्या बाजेवरती बसून ॲस्ट्रॉलॉजर त्याच्या पत्नीला म्हणतो की तुला माहीत आहे का, आज माझ्या डोक्यावरील खूप मोठे ओझे कमी झालेले आहे आणि कित्येक वर्ष झाले मी समजत होतो की माझ्या हातून एक प्रकारे खून झालेला आहे आणि याच कारणामुळे मी म्हणजे ज्योतिषी त्याचे मूळ गाव किंवा घर सोडून कोणालाही पूर्वकल्पना न देता इथे येऊन स्थायिक झालेलो आहोत व तुमच्याशी म्हणजेच ॲस्ट्रॉलॉजरच्या वाईफसोबत त्याने लग्न केलेलं आहे. परंतु आज म्हणजेच ज्योतिषाला आज समजते की त्या व्यक्तीचा म्हणजे त्याच्या हातातून खून झालेला समजत होता त्या व्यक्तीचा त्याच्याकडून खून झालेला नसून तो जिवंत आहे. आणि हे सर्व ऐकून ॲस्ट्रॉलॉजरची पत्नी त्याला म्हणते की तुम्ही त्या व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता का. त्यावरती ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो हो, मी तरुण असताना एके दिवशी आम्ही ड्रिंक केली होती आणि ड्रिंक केल्यानंतर जुगार खेळलो होतो व त्यानंतर तो मनुष्य म्हणजेच गुरुनायक व मी म्हणजेच ॲस्ट्रॉलॉजर आम्ही दोघे भांडलो होतो व त्या भांडणामध्ये माझ्या दारूच्या नशेमध्ये हे सर्व काही घटना घडलेल्या होत्या. व ॲस्ट्रॉलॉजर पुढे म्हणतो की आता झालेल्या गोष्टी जाऊ दे आणि त्या गोष्टींचा आपण आता का विचार करायचा, आता झोपायची वेळ झालेली आहे असे म्हणत तो रिलॅक्स मूडमध्ये झोपी जातो. अशा प्रकारे या लेसनची किंवा या स्टोरीचं हॅप्पी एंडिंग होतो.